नमस्कार. तुम्ही पाहत आहात रायगड प्रतिबिंब न्यूज. माणगाव तालुक्यात महावितरणच्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर कथित वीज चोरीचा प्रकार उघडकीस आलाय. तब्बल 24,600 युनिट विजेचा अनधिकृत वापर करून महावितरणचे सुमारे 5,20,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. माणगाव तालुक्यातील मोरवे गावात महावितरणच्या तपास पथकाने 16 जुलै रोजी विशेष तपासणी मोहीम राबवली. या तपासणी दरम्यान फातिमा मंजिल इमारतीतील एका आईस्क्रीम दुकानात वीज मीटरमध्ये फेरफार करून थेट वीज वापर केला जात असल्याचे महावितरणने आपल्या फिर्यादीत नमूद केले. महावितरणच्या म्हणण्यानुसार मीटरमधील आउटगोईंग वायर काढून ती थेट इनकमिंग टर्मिनलला जोडण्यात आली होती. त्यामुळे मीटरची नोंद टाळून वीज वापर होत असल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान दुकानात चिल्लर, 4 फ्रीज, 1 एसी आणि इतर विद्युत उपकरणे सुरू असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले. महावितरणच्या अहवालानुसार 1 जुलै 2025 ते 16 जुलै 2026 या कालावधीत सुमारे 24,600 युनिट विजेचा अनधिकृत वापर झाला असून त्यामुळे 5,20,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 अंतर्गत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.